आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर कदाचित प्रत्येक विवाहित व्यक्ती शोधत असेल. कधी विचार केलाय का? पूर्वीच्या काळात घरं लहान होती, सुविधा खूप कमी होत्या, मोबाईल पण नव्हते, इंटरनेट नव्हतं, पण संसार मात्र टिकायचे. 50-50 वर्षे एकत्र राहणारी जोडपी होती. वाद व्हायचे, मतभेद व्हायचे, पण नाती मात्र तुटायची नाहीत. आणि आज मोठमोठी घरं आहेत, सर्व सुखसोयी आहेत, पण मन मात्र एकमेकांपासून दूर जात आहेत. असं का होत असेल? सुखी संसाराचं खरं रहस्य नेमकं काय आहे? पती पत्नीने रोज असं काय करावं ज्यामुळे घरात प्रेम टिकेल, आदर टिकेल आणि आनंद कायम राहील? आज आपण अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अमूल्य विचारांमधून सुखी संसाराचे काही सोपे पण जीवन बदलणारे नियम जाणून घेणार आहोत. आणि विश्वास ठेवा, जर हे विचार मनापासून स्वीकारले तर घरातील अनेक समस्या आपोआप कमी होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी सांगितलेली एक गोष्ट अनेक संसार वाचवण्याची ताकद ठेवत असते. स्वामी सांगतात, सुखी संसाराची सुरुवात प्रेमाने होत नाही तर समजून घेण्याने होते. आज बहुतेक लोकांना स्वतःचं म्हणणं सांगायचं असतं, पण समोरच्याचं काहीही ऐकून घ्यायचं नसतं आणि तिथेच समस्या सुरू होते. पूर्वी संध्याकाळ झाली की घरातील सर्वजण एकत्र बसायचे. दिवसभरात काय घडलं, काय अडचण आली, काय आनंद झाला हे सगळं बोललं जायचं. म्हणून मनात काही साचून राहत नव्हतं. आज मात्र एकाच घरात राहूनही एक जण मोबाईलमध्ये, दुसरा टीव्हीमध्ये आणि संवाद कुठेतरी हरवून बसला आहे. म्हणून सुखी संसारासाठी पहिली गोष्ट, रोज किमान काही मिनिटे एकमेकांपाशी मनापासून बोला. फक्त बोलू नका, तर ऐकून पण घ्या. जिथे बोलणं थांबतं तिथून गैरसमज सुरू होतात. स्वामी सांगतात, सुखी संसारासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा आदर करा. प्रेम कमी जास्त होऊ शकतं, पण आदर कमी झाला की नातं कमकुवत व्हायला सुरुवात होते. आज अनेक घरांमध्ये भांडणाचं कारण मोठं नसतं, तर बोलण्याची पद्धत असते. कधीकधी एक कठोर शब्द वर्षानुवर्षे मनात जखम करून जातो. म्हणून बोलताना शब्द जपून वापरा, कारण तुटलेला काच पुन्हा जोडता येतो, पण तुटलेलं मन जोडणं खूप कठीण असतं. तिसरी गोष्ट, चुका शोधू नका, गुण शोधा. आज अनेक जण दिवसातून 10 वेळा चुका दाखवतात, पण एकदाही चांगल्या गोष्टीचं कौतुक करत नाहीत. जरा विचार करा, जर घरामध्ये एखादी व्यक्ती तुमच्यासाठी दिवसभर कष्ट करत असेल आणि संध्याकाळी फक्त 2 प्रेमाचे शब्द मिळाले तर तिचा थकवा अर्धा कमी होईल. स्वामी सांगतात, जिथे कौतुक असतं तिथे प्रेम वाढतं आणि जिथे सतत टीका असते तिथे अंतर वाढतं. चौथी गोष्ट, अहंकार बाहेर ठेवा. अनेक संसार प्रेमाच्या अभावामुळे तुटत नाही, तर अहंकारामुळे तुटतात. मी का माफी मागू, मीच का समजून घ्यायचं, माझंच बरोबर आहे, हे विचार नातं संपवतात. पूर्वीच्या काळात आपण पाहिलं असेल, घरात वाद झाले तरी रात्र होण्याआधी अबोला संपायचा, कारण नातं जपणं महत्त्वाचं होतं, वाद जिंकणं नाही. स्वामी सांगतात, संसारात जो माणूस कधी कधी चुकतो तो हरत नाही, तर नातं जिंकत असतो. एक छोटंसं उदाहरण बघा, 2 बैल एकत्र जू ओढतात. एकाने हट्ट केला तर गाडी पुढे जात नाही. तसंच संसाराचं आहे, दोघांनी एकमेकांना साथ दिली तर जीवनाचा प्रवास सुंदर होतो. आणि म्हणून सुखी संसारासाठी रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझ्या जोडीदाराला आनंद दिला की दुःख? आज मी त्याचं मन जिंकलं की मन दुखावलं? कारण संसार मोठ्या गोष्टींनी टिकत नाही, तो रोजच्या छोट्या प्रेमळ कृतींनी टिकतो. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आज अनेक लोक विसरत आहेत, कृतज्ञता व्यक्त करा. ज्याच्यासोबत आपण आयुष्य घालवतो त्यालाच आपण गृहीत धरायला लागतो. पत्नी रोज घरासाठी कष्ट करते, पती कुटुंबासाठी दिवसभर मेहनत करतो, पण अनेकदा धन्यवाद हा शब्दही बोलला जात नाही. स्वामी सांगतात, जिथे कृतज्ञता असते तिथे तक्रारी कमी होतात आणि जिथे तक्रारी कमी होतात तिथे आनंद वाढतो. संसार म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं नातं नाही, तर 2 मनांचं, 2 संस्काराचा आणि 2 कुटुंबाचा प्रवास आहे. म्हणून एकमेकांना बोलण्याचा प्रयत्न करू नका, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो,
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि हेच वेगवेगळंपण स्वीकारलं की नातं अधिक सुंदर होतं. एक प्रसंग आठवतो. पूर्वी गावाकडे संध्याकाळी दिवे लागले की संपूर्ण कुटुंब एकत्र यायचं, एकत्र बसायचं. कोणी दिवसाचे अनुभव सांगायचं, कोणी एखादी गोष्ट सांगायचं, कोणी हसायचं, कोणी शिकवायचं. त्यावेळेला पैसा कमी होता पण आपलेपणा खूप होता. आज पैसा वाढला पण अनेक घरांमध्ये एकत्र बसून बोलण्यासाठी वेळ उरलेला नाही. म्हणून रोज फक्त 10 मिनिटे जरी एकमेकांसोबत मनापासून घालवली तर अनेक समस्या निर्माण होण्याआधीच संपतील. स्वामी सांगतात, घर हे स्वर्ग बनवायचं की नरक हे घरातील माणसांच्या वागण्यावर अवलंबून असतं. प्रेम द्या, आदर द्या, वेळ द्या, विश्वास द्या आणि गरज पडली तर स्वतःहून माफी मागायचं. मोठेपणा ठेवा, कारण जगातील सर्वात सुंदर नातं तेच असतं जिथे दोन माणसं एकमेकांच्या कमतरता जाणूनही एकमेकांची साथ सोडत नाहीत. लक्षात ठेवा, सुखी संसारासाठी मोठी संपत्ती लागत नाही, मोठं मन लागतं. मोठं घर लागत नाही, मोठे संस्कार लागतात. आणि मोठ्या शब्दांची गरज नसते, फक्त मनापासून जपलेले नातं लागतं. आणखी एक गोष्ट जी प्रत्येक पती पत्नी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे विश्वास. एकदा विश्वास तुटला की नातं जिवंत असलं तरी त्यातील आनंद कमी होतो. स्वामी सांगतात, नात्यात शंका वाढू लागली की मनातील शांतता कमी होते. म्हणून एकमेकांपासून काही लपवू नका. सत्य कधी कधी कठीण वाटतं पण खोटं नात्याला आतून कमकुवत करत असतं. संसारात पैसा महत्त्वाचा आहे पण पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? तर मनशांती. कारण भरपूर पैसा असलेली अनेक घरं आहेत पण तिथे समाधान नाही. आणि काही साधी घरं आहेत जिथे प्रेम आहे, हास्य आहे, एकमेकांची काळजी आहे. म्हणून ती घरं खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत. स्वामी सांगतात, घरात देवघर असणं चांगलं आहे पण त्याहून चांगलं म्हणजे घरातील माणसांच्या मनात देव असणं. कारण देवाची पूजा करून बाहेर आलो आणि घरच्यांशी वाईट वागलो तर त्या पूजेचा काय उपयोग? रोज सकाळी उठल्यावर एक संकल्प करा, आज मी कोणाचं मन दुखावणार नाही. आज मी माझ्या जोडीदाराशी प्रेमाने बोलेल. आज मी रागापेक्षा संयम निवडेल. आज मी तक्रारींपेक्षा आभार मानेन. पहा, जीवनातील किती सुंदर बदल घडायला लागतात. कारण संसार एका दिवसात तुटत नाही आणि एका दिवसात घडतही नाही. तो रोजच्या छोट्या छोट्या कृतींनी घडत असतो. एक प्रेमाचा शब्द, एक हसू, एक विचारपूस, एकमेकांसाठी काढलेला थोडासा वेळ, यातूनच मोठा आनंद निर्माण होतो. म्हणून सुखी संसाराचं रहस्य कुठल्याही पुस्तकात लपलेलं नाही, ते आपल्या रोजच्या वागण्यात लपलेलं आहे. आणि जो हे समजतो त्याचं घर हळूहळू आनंदाचं मंदिर बनू लागतं. मित्रांनो, एक शेवटचा विचार मनात ठेवा. जेव्हा लग्न होतं तेव्हा दोन व्यक्ती एकमेकांचा हात धरतात पण हात तर हातात राहतो पण मन मात्र दूर जायला लागतात. आणि हे अंतर एका दिवसात निर्माण होत नाही, ते रोजच्या दुर्लक्षांमुळे निर्माण होतं, रोजच्या कठोर शब्दांमुळे निर्माण होतं, रोजच्या अहंकारामुळे निर्माण होतं. म्हणून स्वामी सांगतात, नातं टिकवायचं असेल तर रोज थोडंसं प्रेम पेरा, रोज थोडासा वेळ द्या, रोज थोडासा आदर द्या. कारण शेतकरी जसं बी पेरल्याशिवाय पीक मिळवण्याची अपेक्षा करत नाही, तसंच प्रेम दिल्याशिवाय प्रेम मिळवण्याची अपेक्षा करू नका. आज अनेक जण म्हणतात, आमच्या संसारात आनंद नाही. पण कधी स्वतःला विचारतात का, मी आनंद निर्माण करण्यासाठी काय केलं? मी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला का? मी तिच्या किंवा त्याच्या मनातील वेदना जाणून घेतल्या का? कारण नातं फक्त सोबत राहिल्याने टिकत नाही तर एकमेकांना समजून घेतल्याने टिकतं. स्वामी सांगतात, ज्या घरात प्रेमाने बोललं जातं तिथे देवाची कृपा आपोआप राहते. ज्या घरात ज्येष्ठांचा आदर केला जातो तिथे संस्कार टिकतात. आणि ज्या घरात एकमेकांसाठी त्याग करण्याची तयारी असते तिथे सुख कायम राहतं. म्हणून संसारात जिंकण्याचा प्रयत्न करू नका, एकमेकांना जपण्याचा प्रयत्न करा. कारण वाद जिंकून नातं हरवण्यापेक्षा थोडंसं चुकून नातं जपणं केव्हाही श्रेष्ठ असतं. आजपासून एक छोटासा नियम करा, घरातून बाहेर पडताना प्रेमाने बोला
आणि रात्री झोपताना मनात कोणताही राग ठेवू नका. पहा, हळूहळू तुमच्या संसारातही आनंदाची फुलं उमलायला लागतील. कारण सुखी संसार हा नशिबाने मिळत नाही, तो प्रेम, विश्वास, संयम आणि संस्कारांनी घडवावा लागतो. आजचा हा विचार संपण्यापूर्वी एक गोष्ट मनात कोरून ठेवा. घरात किती पैसा आहे, किती मोठं घर आहे, किती संपत्ती आहे, यावर संसाराचं सुख ठरत नाही. घरात किती प्रेम आहे, किती विश्वास आहे आणि किती आदर आहे, यावर संसाराचं खरं सुख ठरतं. स्वामी सांगतात, जग जिंकणं सोपं आहे, पण स्वतःच्या माणसांची मनं जिंकणं खूप मोठं काम आहे. म्हणून घरातील माणसांना वेळ द्या, त्यांच्या भावनांचा आदर करा, त्यांच्या चुका माफ करा आणि त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा. कारण एक दिवस असा येतो जेव्हा पैसा, प्रतिष्ठा आणि यश यापेक्षा आपली माणसं जवळ असणं जास्त महत्त्वाचं वाटतं. जर पती पत्नी एकमेकांचे मित्र बनले, एकमेकांचा आधार बनले आणि संकटात एकमेकांचा हात सोडला नाही, तर त्यांचा संसार फक्त घर राहत नाही, तो देवाचं मंदिर बनतो. चला तर मग आजपासून एक छोटासा संकल्प करूया. रागापेक्षा प्रेम जास्त देऊया, अहंकारापेक्षा समजूतदारपणा जास्त ठेवूया आणि तक्रारींपेक्षा कृतज्ञता जास्त व्यक्त करूया. कारण सुखी संसार हा शोधायचा नसतो, तो आपल्या वागण्यातून घडवायचा असतो. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तुमच्या जीवनसाथींपर्यंत, तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि आपल्या प्रिय माणसांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण एक चांगला विचार, एक चांगला शब्द आणि एक चांगली कृती एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. पुन्हा भेटू अशाच एका हृदयस्पर्शी, जीवनाला दिशा देणाऱ्या आणि स्वामींच्या अमूल्य विचारांनी प्रेरित संदेशासह. तोपर्यंत आपल्या माणसांवर प्रेम करा, संस्कार जपा आणि आनंदाने जगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नरेंद्र वाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जिथे विचारांना अध्यात्माची जोड मिळते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. जय सियाराम.